नमस्कार आणि गंगा एज्युकेशनमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला विधिक क्षेत्रातील महत्त्वाचे विषय, कायद्यांशी संबंधित स्पर्धा परीक्षांची तयारी, महत्त्वपूर्ण कायदेशीर तथ्य आणि विधीचा इतिहास याविषयी सुस्पष्ट आणि शिस्तबद्ध मार्गदर्शन मिळेल. क्रिमिनॉलॉजीच्या या लेक्चर सिरीजमध्ये आज आपण डिस्कस करूया क्राईम आणि पनिशमेंट या दोन कन्सेप्ट्स. वेलकम टू गँगा एज्युकेशन, युअर लर्निंग पार्टनर फॉर लॉ स्टुडंट्स. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या एक्सप्लेनरमध्ये आपण क्राईम आणि पनिशमेंट म्हणजे नेमकं काय या बेसिक पण अत्यंत महत्त्वाच्या कन्सेप्ट्स डिकोड करणार आहोत. कोणताही सोसायटी स्मूथली चालवण्यासाठी एका सोशल कंट्रोल सिस्टमची गरज असतेच, बरोबर? आणि जेव्हा कायदे मोडले जातात तेव्हा सँक्शन्स किंवा शिक्षा लागू होते. आज आपण याच शिक्षेची लीगल फीचर्स आणि थिअरीज डिस्कस करणार आहोत, ज्या तुमच्या लॉ एक्झाम्ससाठी अगदी मस्ट नो आहेत. सो लेट्स स्टार्ट. आजचा आपला रोडमॅप एकदम क्लिअर आणि एक्झाम फोकस्ड आहे. आपण कन्सेप्ट ऑफ क्राईमपासून सुरुवात करू, त्यानंतर फीचर्स ऑफ पनिशमेंट, शिक्षेचे इव्हॉल्युशन कसे झाले ते बघू, मग सर्वात इम्पॉर्टंट पार्ट थिअरीज ऑफ पनिशमेंट कव्हर करू, मॉडर्न चॅलेंजेस समजून घेऊ आणि शेवटी एक क्विक रिव्हिजन समरी असेल. ओके, लेट्स डाईव्ह इन टू दिस. सर्वात आधी समजून घेऊया की क्राईम किंवा गुन्ह्याची नेमकी कन्सेप्ट काय आहे. क्राईम म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर अशी कोणतीही कृती जी फक्त एखाद्या व्यक्तीसाठीच नाही तर संपूर्ण सोसायटीसाठी हार्मफुल असते. कायद्याच्या भाषेत याला पब्लिक रॉंग म्हणतात आणि यासाठी कायद्यात शिक्षेची तरतूद असते. हा काही प्रायव्हेट मॅटर नसतो. फॉर एक्झाम्पल, मर्डर किंवा खुनाचा गुन्हा घ्या. यात एका पीडित व्यक्तीचं नुकसान तर होतंच, पण ही ॲक्ट संपूर्ण समाजाच्या सुरक्षेला आणि सोशल फॅब्रिकला धोका निर्माण करते. म्हणूनच स्टेट किंवा राज्यव्यवस्था यात थेट इंटरफिअर करते. नाव व्हॉट्स रिअली इंटरेस्टिंग हिअर इज, एखाद्या सँक्शनला आपण कायदेशीर शिक्षा कधी म्हणू शकतो, त्याचे काही स्पेसिफिक फीचर्स आहेत. लॉच्या स्टुडंट्ससाठी हे 4 अटी किंवा फीचर्स खूप महत्त्वाचे आहेत. पहिले म्हणजे डेप्रिवेशन ऑफ राईट्स, म्हणजे व्यक्तीचे स्वातंत्र्य, प्रॉपर्टी किंवा राईट्स हिरावून घेतले जातात. दुसरं, शिक्षा ही नेहमी गुन्ह्याचा डायरेक्ट कॉन्सिक्वेन्स किंवा थेट परिणाम असली पाहिजे. तिसरं म्हणजे ही शिक्षा फक्त गुन्हा करणाऱ्या व्यक्तीलाच पर्सनली लागू होते, तुम्ही सामूहिक शिक्षा नाही देऊ शकत. आणि चौथं आणि मोस्ट इम्पॉर्टंट फीचर, शिक्षा देण्याचा अधिकार हा केवळ कोर्टासारख्या कॉम्पिटंट अथॉरिटीकडेच असतो. कोणीही रँडम व्यक्ती शिक्षा देऊ शकत नाही. राईट. आता आपण पाहूया की शिक्षेचा हा कन्सेप्ट इतिहासात कसा इव्हॉल्व्ह झाला. एन्शंट टाइम्स आणि मॉडर्न टाइम्समधला हा डिफरन्स खूप लक्षणीय आहे. प्राचीन काळी शिक्षा एकदम क्रूर आणि ब्रुटल असायच्या. सोसायटीमध्ये भीती निर्माण करणं हाच मुख्य उद्देश असायचा. पण जसजशी मानवी संस्कृती प्रगल्भ झाली आणि सिझेर बेकेरिया यांच्या क्लासिकल स्कूल ऑफ क्रिमिनॉलॉजी सारख्या आयडियाज समोर आल्या, तसतसा आपला अप्रोच अधिक ह्युमेन किंवा मानवतावादी बनला. आजच्या मॉडर्न काळात आपण मानवी हक्क आणि टॉलरन्सवर जास्त फोकस करतो. कॅपिटल पनिशमेंट किंवा मृत्यूदंडाला जगभरातून जो विरोध होतोय ते ह्याचंच एक उत्तम उदाहरण आहे. सो द क्रुशियल पॉइंट इज, हा पुढचा सेक्शन तुमच्या एक्झामच्या दृष्टीने सर्वात इम्पॉर्टंट आहे. थिअरीज ऑफ पनिशमेंट. आपली क्रिमिनल जस्टिस सिस्टम प्रामुख्याने या 4 थिअरीजवर उभी आहे. फर्स्ट आहे डिटरंट थिअरी, जिचा मेन पर्पज आहे समाजात शिक्षेची भीती किंवा फिअर निर्माण करणे. सेकंड आहे रिट्रिब्युटिव्ह थिअरी, जी टिट फॉर टॅट म्हणजे जशास तसे या तत्वावर चालते. हे एक प्रकारे मॉरल वेंजन्स किंवा नैतिक सूड आहे. थर्ड म्हणजे प्रिव्हेंटिव्ह थिअरी, जी गुन्हेगाराला समाजापासूनच दूर करून त्याला डिसेबल करते. आणि फोर्थ, जी सर्वात मॉडर्न मानली जाते, ती म्हणजे रिफॉर्मेटिव्ह थिअरी. सिझेर लोम्ब्रोझो यांच्या पॉझिटिव्हिस्ट स्कूल आणि नंतरच्या सोशलॉजिकल स्कूलने यावर खूप भर दिला आहे. ही थिअरी गुन्हेगाराचं रिहॅबिलिटेशन करण्यावर आणि त्याला समाजात पुन्हा सुधारून पाठवण्यावर फोकस करते. आता सिस्टमने यापैकी कोणतीही थिअरी फॉलो केली तरी द बॉटम लाईन इज, या सर्वांचं अल्टिमेट जस्टिफिकेशन एकच आहे: सोशल प्रोटेक्शन. समाजाच्या विस्तृत हितासाठी आणि संरक्षणासाठी गुन्हेगाराच्या अधिकारांवर रिस्ट्रिक्शन्स आणणं गरजेचं असतं, आणि याच बेसिसवर आपण न्यायव्यवस्थेत शिक्षेचे समर्थन करतो. पण इथेच गोष्ट संपत नाही. आता येऊया आपल्या क्रिटिकल ॲनालिसिस पार्टकडे, मॉडर्न चॅलेंजेस. एक खूप मोठा प्रश्न आज मॉडर्न क्रिमिनॉलॉजिस्ट समोर उभा आहे. आजच्या या वेगाने बदलणाऱ्या जगात या ट्रेडिशनल शिक्षा आणि आपल्या रिफॉर्मेटिव्ह मेथड्स खरंच प्रॅक्टिकली काम करत आहेत का? रिफॉर्मेटिव्ह थिअरीचा उद्देश खूप नोबल होता, तुरुंगांना सुधारगृहे बनवणे. पण वास्तवात काय होते? आजकाल प्रिझन्सवर अशी टीका होते की तिथे गुन्हेगारी कमी होण्याऐवजी ती जास्त रिइन्फोर्स होते.
विचार करा, एखादा फर्स्ट टाइम ऑफेंडर जेव्हा हार्डकोर क्रिमिनल्ससोबत तुरुंगात राहतो तेव्हा तो तिथून सुधारून बाहेर पडण्याऐवजी एक सराईत गुन्हेगार बनूनच बाहेर पडण्याची शक्यता जास्त असते. हे आपल्या सध्याच्या सिस्टममधील एक खूप मोठा आणि सिरियस चॅलेंज आहे. राईट, तर आता एक्झाम मोडमध्ये येऊया. लेट्स डू अ क्विक रिव्हिजन टू लॉक दिस इन. या पूर्ण एक्सप्लेनरचे की टेकअवेज असे आहेत. नंबर 1, क्राईम हा प्रायव्हेट नसून तो सोसायटी विरुद्धचा पब्लिक रॉंग आहे. नंबर 2, शिक्षेला व्हॅलिड ठरण्यासाठी 4 लीगल फीचर्स पूर्ण करावे लागतात. नंबर 3, शिक्षेचा प्रवास हा ब्रुटल पद्धतींकडून ह्युमन अप्रोचकडे कसा झाला ते आपण पाहिलं. आणि नंबर 4, सर्वात महत्त्वाच्या 4 कोर थिअरीज डिटरंट, रिट्रिब्युटिव्ह, प्रिव्हेंटिव्ह आणि रिफॉर्मेटिव्ह. हे पॉइंट्स एक्झामसाठी नक्की लक्षात ठेवा. शेवटी जाता जाता एक विचार करण्यासारखी गोष्ट. आपली सोसायटी 2 प्रकारच्या लोकांमध्ये विभागलेली आहे. लॉ अबायडर्स, जे कायदे पाळतात, आणि लॉ ब्रेकर्स, जे कायदे मोडतात. मॉडर्न पनिशमेंट खरंच या लॉ ब्रेकर्समध्ये ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणू शकते का? यावर नक्की विचार करा. फॉर मोर सच लॉ लेक्चर्स, सबस्क्राईब टू गंगा एज्युकेशन. हे सत्र पाहिल्याबद्दल धन्यवाद. हा व्याख्यान उपयुक्त वाटला असल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि गंगा एज्युकेशनला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण कायदेविषयक व्याख्यानांसाठी आमच्याशी जोडलेले रहा.